महादेवी हत्तीं पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचललं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। गेल्या काही आठवड्यांपासून कोल्हापूरकरांकडून सुरू असणाऱ्या आंदोलन आणि भावनिक लाटेनंतर आता सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महादेवी हत्तीं वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नव्हता, तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे घेतला गेला। मात्र आता जनभावनेचा आदर करून हत्तीं परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य करत सांगितलं की नांदणी मठाने एक याचिका दाखल करावी आणि राज्य सरकारने आपली याचिका सुप्रीम कोर्टात सादर करेल। हत्तींच्या निगा राखण्यासाठी डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची एक विशेष टीम राज्य सरकारकडून नियुक्त केली जाईल। आहार आरोग्य रेस्क्यू सेंटर व्यवस्थापन याबाबतीत राज्य सरकार सुप्रीम कोर्टासमोर ठोस आश्वासन देणार आहे। यामुळे महादेवी हत्तीं पुन्हा कोल्हापुरात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पुढाकार सुरू झाला आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक यांच्यासारखे राज्याचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते। तसेच खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, सदाभाऊ खोत, प्रकाश आवाडे, शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले। 34 वर्षांपासून माधुरी हत्तीं नांदणी मठात आहे, ती परत यावी ही आपली सामूहिक इच्छा आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे कोल्हापुरात सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून महादेवी हत्तींच्या पाठपुराव्यासाठी कोल्हापूरकरांनी जिओच्या डिझेल, पेट्रोल पंप आणि टेलिकॉम सेवेवर बहिष्कार टाकला होता। त्यामुळे सामाजिक दबाव मोठ्या प्रमाणात वाढला होता। या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका आता जनतेच्या बाजूने वळली आहे। सर्वोच्च न्यायालयात सरकार स्वतःची भूमिका मांडून नांदणी मठाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लवकरच कोल्हापुरात हत्तीं परत येण्याची शक्यता आहे। मुंबई प्रतिनिधी मराठी, एस न्यूज।